नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आजची खास माहिती, आजचा व्हिडिओ पूर्ण ऐका व मधीच व्हिडिओ बंद करू नका. पूर्ण ही माहिती पूर्ण तुमच्यासाठी आहे. तर स्वामी भक्तांनो, आपण कुलदेवतेचा नारळ म्हणजे आपण कलश मांडतो. आपण देव्हाऱ्यामध्ये कलश मांडतो. तर आपण कलश मांडल्यावर जो नारळ असतो ना, तर दर पौर्णिमेला आपण बदलत असतो. पण हा नारळ बदलायचा नाहीये. आपण जेव्हा तो नारळ स्थापन करतो, जेव्हा त्याला मोड येतो, वर्ण मोड येतो, त्यावेळेस तो नारळ आपण बदलायचा असतो. पण तुम्ही काय करता, दर महिन्याला व दर पौर्णिमेला नारळ बदलत असता. पण तसं नाही. आपण हा नारळ म्हणजे वर जसं आपण नारळाचं झाड कसं उगतं तसं यालाही मोड फुटतात, तेव्हा तुम्ही हा नारळ बदलायचा आहे. तर नारळ बदलायचा आहे. पण आपण ज्यावेळेस कलश स्थापन करतो त्यावेळेस आपण कुलदेवी समजून आपण त्या कलशाची आपण सेवा करत असतो. पण तो नारळ दर पौर्णिमेला न बदलता त्याची वर्षभर आपण सेवा केली पाहिजे व 1 वर्षानंतर तो नारळ आपण पाण्यामध्ये वाहून दिला पाहिजे. त्याच्यामुळे ही आजची माहिती कशी वाटली हे नक्की सांगा व ह्या नारळाच्या माध्यमातून आपण कुलदेवताची स्वामी म्हणजे आपण आपला कुळाचार करत असतो. आपली सेवा ही देवीपर्यंत पोहोचत असते. त्याच्यामुळं हा जो नारळ आहे तो तुम्ही पौर्णिमेला न बदलता आपण हा नारळ 1 वर्षभर तसाच ठेवायचा असतो. कोणती उपाय मी आधी स्वतः करून बघते आणि मग मी तुम्हाला ही सेवा सांगत असते. आपण फक्त नारळाच्या माध्यमातून आपल्या कुलदेवतेची सेवा म्हणजे कलशाची सेवा आपण करत असतो. ती पण म्हणजे 1 वर्षभर आपली सेवा ही आपण फक्त देवीपर्यंत आपण पोचवत असतो. 1 वर्षानंतर हा नारळ वाटलंच तुम्ही एखादं जेव्हा त्याला पान फुटतं, तुम्ही एखादं झाडसुद्धा त्याचं लावू शकता. बघा आजची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व स्वामी भक्त असाल तर खाली श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.